नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा टाइम अँड वर्क या चॅप्टर मधील महत्वाचा प्रश्न आहे, समजून घेऊया. प्रश्न वाचूया आधी. 2 पुरुष किंवा 3 महिला एक काम 80 दिवसात पूर्ण करतात, तर 6 पुरुष आणि 7 महिला ते काम किती दिवसात पूर्ण करतील? या प्रश्नामध्ये महत्वाच्या दोन कोणत्या गोष्टी बघा, किंवा आणि आणि बरोबर का? किंवा म्हणजे बघा 2 पुरुष हे 3 महिलांच्या बरोबर काम करतात, पण विचारले काय 6 पुरुष व 7 महिला मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? बघा लिहून घेऊ चला. 2 पुरुष म्हणजे 2 मेल धरू आपण, बरोबर. बघा किंवा म्हणजे आपण स्लॅश देऊ शकतो, काय अडचण नाही, बरोबर. 3 वुमेन किती दिवसात काम करतात? 80 दिवसात काम करतात, बरोबर का? आता याच्यामध्ये समजून घ्या, 2 माणसं 80 दिवसात काम करतात, 3 महिला पण 80 दिवसात काम करतात, म्हणजेच 2 पुरुष बरोबर 3 महिला त्यांची कार्यक्षमता आहे. पण विचारले काय आपल्याला 6 पुरुष आणि म्हणजे अधिक करावं लागेल 7 महिला ते काम किती दिवसात करतील असं आपल्याला विचारले. आता मित्रांनो, ते किती दिवसात करतील यासाठी आपल्याला काय लागतात? क्षमता लागतात. माणसं किती दिवसात काम, म्हणजे एका माणसाची क्षमता किती, एका महिलेची क्षमता किती आपण काढू शकत नाही. मग काय करायचं बघा, सोप्यात सोपं. इथं दिलंय आपल्याला 2 माणसांची क्षमता 3 महिला एवढी आहे, मग आपण या 6 माणसांना महिलेमध्ये कन्वर्ट करू शकतो. बघा कसं, बघा 2 महिला 2 पुरुष हे किती बरोबर आहेत? 3 महिलांच्या बरोबर आहेत. तर 6 पुरुष बरोबर किती असणार बघा, 6 पुरुष बरोबर किती असणार? तिरपा गुणाकार करू शकतो आपण. कसं? साहित्रिक 18, 18 भागिले 2 किती? 9. म्हणजे 6 पुरुष हे 9 महिलांच्या बरोबर असतील. मग 6 पुरुषांच्या जागेवर मी 9 महिला ठेवू शकतो, काय अडचण नाही. बघा इथं जर मी आता 9 महिला ठेवल्या, इथं झाल्या 9 महिला, टोटल किती झाले? 9 7 16. बघा 16 महिला ते काम किती दिवसात करतील असं विचारले. वरी दिले बघा, 3 महिला 80 दिवसात करतात, 16 महिला किती दिवसात करतील? तुम्हाला माहिती आहे टाइम अँड वर्कचं काय, 3 गुणिले 80 बरोबर काय झालं? काम झालं. हे झालं काम. तेवढंच काम 16 महिलाला करायचे. 16 गुणिले किती हेच काढायचं आपल्याला. बघा 16 1 16, 16 पंचे 80, 5 त्रिक 15, म्हणजे किती दिवसात पूर्ण करतील? त्या 15 दिवसात ते काम कोण? 6 पुरुष आणि 7 महिला करतील. पर्याय क्रमांक 1. धन्यवाद.